नमस्ते, मी निलेश मोहन शिर्के. मी जिल्हा परिषद पुणे मध्ये प्राथमिक शिक्षक आहे. 2018 साली माझी भोरमधून दौंड तालुक्यात बलठण या गावी बदली झाली आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर थोड्या दिवसात मला तेथील पहिले शिक्षक आणि केंद्रप्रमुख यांचा बोगस कारभार होता का. तर बोगस कारभार काय, जन्माच्या आधी मुलं शाळेत दाखल, जो आपण शाळेचा आत्मा म्हणतो ज्याला, असं जनरलिस्ट, त्यामध्ये जन्माच्या आधी मुलं शाळेत दाखवतात, नोंद दाखवतात. तशी एक नाही तर अनेक अशी उदाहरणं आहेत. आणि केंद्रप्रमुखांनी सुद्धा ते न तपासताच तपासलं म्हणून आणि ते बरोबर असल्याची खात्री केली असं शेरा दिला आहे. त्याचा वार दिनांक लिहिलेला नाही. व्यवस्थापन समितीच्या ज्या मिटिंग असतात वर्षात 12, कमीत कमी 6 घेतल्या जातात, परंतु 2015 ते 18 या कालावधीत फक्त एकच मिटिंग झाली आणि बाकी सगळ्या बोगस मिटिंगा दाखवलेल्या आहे की ज्या मिटिंगमध्ये ठराव लिहिलेले आहेत, विषय लिहून ठराव पास केलेले आहेत, परंतु कुठल्याही सदस्याची त्याची सही नाही. म्हणजे तो बोगस पूर्ण व्यवस्थापन समितीचा कारभार आहे. आणि त्याच्या बोगस ठरावांच्या आधारे त्यांनी शाळेचे पैसे काढून खाल्ले आणि फक्त पावत्या तोडून कॅशबुकला ओढलेले आहेत, भ्रष्टाचार केलेला आहे. नंतर आपण जे म्हणतो शिक्षकासाठी तर विद्यार्थ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी, त्यांना शिकवण्यासाठी, पण विद्यार्थ्यांनी लिहिलेले जे पेपर आहेत परीक्षेचे, पायाभूत चाचणीचे पेपर न तपासताच त्यांनी काय केलेलं आहे की त्याचा निकाल तयार करून वरिष्ठांना दिलेला आहे. आणि सदर खोटी माहिती त्यांनी जिल्हा शासनाच्या पोर्टलवर सुद्धा भरलेली आहे. आणि असा या बोगस कारभाराचं मी फक्त निदर्शनास आणलं की पुढं कारभार करताना किंवा व्यवहार करताना शाळेचं कार्यभार सांभाळताना मला अडचण येईल पुढं, म्हणून मी त्या वरिष्ठांना दाखवलं. तर वरिष्ठांनी सदर तिघांना हाताशी धरून माझ्याबद्दलच खोट्या तक्रारी करायला लावल्या. तत्कालीन गट शिक्षण अधिकारी नवनाथ वनवे आणि तत्कालीन गटविकास अधिकारी अजिंक्य येळे या दोघांनी मिळून त्यांच्याकडून काहीतरी मलिदा घेतला आणि माझ्याबद्दल खोट्या तक्रारी करून त्या खोट्या तक्रारींच्या आधारे मलाच निलंबित केलं. माझं निलंबन हे BDOंनी केलं. प्रत्यक्ष पाहता BDOंना निलंबनाचे अधिकार नाहीत, परंतु 2002 साली जो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 मध्ये कलम 96 आहे, त्या 96 नुसार फक्त पुणे जिल्ह्यातच निलंबनाचे अधिकार BDOंना वर्ग केलेले आहेत शिवणनी. आणि या शिवणनी जर या अधिकाराचा गैरवापर केला तर कर्मचाऱ्यावर अन्याय होऊ नये म्हणून सेवा व शिस्त अपील नियम 1964 मध्ये कलम 12(1) नुसार त्या BDOच्या निलंबनाविरुद्ध शिवणकडे अपील करण्याची तरतूद आहे. आणि त्या अपीलानुसार मी तिथे अपील केलेलं होतं. तत्कालीन CO आयुष प्रसाद यांनी माझी सुनावणीही घेतली होती 8/4/2022 रोजी, परंतु त्यांनी काही जाईपर्यंत निर्णय त्याच्यावर दिला नाही. तर त्याच्यावर निर्णय देण्याची पद्धत काय आहे तर सेवा वर्तणूक नियम 21(1) मध्ये स्पष्ट दिले की तो निलंबन आदेश कोणत्या परिस्थितीला ती परिस्थिती विचारात घ्यायची आहे आणि तो निलंबन आदेश जर चुकीचा असेल तर रद्द करायचा आणि जर बरोबर असेल तर तो आदेश कायम करायचा. म्हणजे दोनच पद्धतीने निर्णय देता येतो. एक काय तर निलंबन आदेश कायम करणे किंवा रद्द करणे. तर माझा निलंबन आदेश हा अवैध आहे हे मी वेळोवेळी सिद्ध केलेलं आहे. कारण जो मला त्या नियमाच्या आधारे मला निलंबित केलं त्या आदेशामध्ये, त्यात टाकलं की 3-2 1964चा 3-2 म्हणजे काय 48 तासापेक्षा जास्त अटक. तर मी कुठल्याही गुन्ह्यात 48 तासापेक्षा जास्त अटक नाही, तरी तो नियम मला टाकून निलंबित केले. आणि माहिती अधिकारात माहिती मागितली तर प्रशासनाचं उत्तर देते की त्याबाबत कुठलेही पुरावे गटविकास अधिकारी यांनी जिल्हा परिषदेत सादर केले आहेत. मग पुरावेच नव्हते तर मला निलंबित काय केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी जो निलंबनाच्या आधी एक प्राथमिक अहवाल असतो, तर त्या प्राथमिक अहवालात सुद्धा मी दोषी नाही, तरी निलंबन आदेशात म्हणतात की मी दोषी आढळलो. एक तक्रार तर अशी आहे की दुसऱ्याच केंद्रातल्या शिक्षकाबद्दल आहे. त्या शाळेचा माझ्या शाळेचा काही संबंध नाही. त्या शिक्षकांनी रेकॉर्ड अपूर्ण ठेवलं, आर्थिक व्यवहाराचं लिहिले नाहीत, याबाबत त्याच्यावर कारवाई होते. त्याच्यावर काही कारवाई नाही. तो शिक्षक रिटायर झाला, परंतु ती तक्रार माझ्या फाईलमध्ये जोडून त्याचा उल्लेख करून मला निलंबित केलेला. म्हणजे तो निलंबन आदेश कसा अवैध आहे, चुकीचा आहे हे मी त्या सुनावणीत सांगितलेलं होतं, स्पष्ट केलेलं होतं. त्यामुळे त्याला निर्णय द्यायचा म्हटल्यानंतर तो निलंबन आदेश रद्द करायला लागणार आहे आणि म्हणून त्यांनी निर्णय दिला नाही. त्याच्यानंतर दुसरे CO आले, रमेश चव्हाण म्हणून. रमेश चव्हाण साहेब गेल्यानंतर पण त्याच्यानंतर दुसरे CO आले.
तर त्यांनी संतोष पाटील साहेब आले. संतोष पाटील साहेबांनी काय केलं, तर ते म्हणले पहिल्या सुनावणी मी निर्णय देणार नाही, म्हणून त्यांनी काय केली 12/1 नुसार फेर सुनावणी घेतली. व्हिडिओच्या निलंबन आदेशाविरुद्ध अपिलावर फेर सुनावणी घेतली. फेर सुनावणी घेतल्यानंतर त्यांनी अद्याप मला निर्णय दिलेला नाही. दिलेला नाही म्हणजे निर्णय दिला, पण उडवडीचं उत्तर दिलं निर्णय देण्यापेक्षा. त्यांनी काय दिलंय की मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाविरुद्ध आपल्याला तरतूद नाही. माझा आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा नाहीच. 21/1 प्रमाणे सुनावणी घेता म्हणलं तुम्ही, 12/1 प्रमाणे सुनावणी घेता म्हणलं तुम्ही 21/1 प्रमाणे निलंबन आदेश कायम करणे किंवा रद्द करणे या दोनच प्रकारे तुम्ही उत्तर देऊ शकता की निर्णय देऊ शकता. परंतु अद्याप मला त्यांनी सुद्धा 25/9/2024 सुनावणी घेतली, परंतु त्याच्या उडवडीचे उत्तर दिले, मला निर्णय काय दिलेला नाही. हे दोन गोष्टी आहेत की माझं निलंबन झालं 11/12/2020 त्यानंतर मला न्याय मिळत नाही, म्हणून मी इथं 27/9/2021 पासून गेले 5 वर्ष होत आले. 5 वर्ष झालं तुम्ही आंदोलन करायला बसलाय. 5 वर्ष झालं मी इथं बसलोय. परंतु यांचं म्हणणं काय आहे की मी इथं बसल्यानंतर चौकशी झाली. चौकशीत 3 जण दोषी आढळले, 1 केंद्रप्रमुख आणि 2 शिक्षक. तर त्यांना तत्कालीन सीओ हरीश प्रसाद यांनी 2 मे 2022 रोजीच एकाच दिवशी तिघांना निलंबित केलं. म्हणजे जर सीओला इथं बसून कळतं ते 3 दोषी आहेत, तर तत्कालीन व्हिडिओ आणि गट शिक्षण अधिकारी येळे आणि जे वने होते यांना माहित नव्हतं का की ते दोषी आहेत म्हणून? ते दोषीच होते. परंतु त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्याकडून मलिदा घेऊन त्यांनी माझा कार्यक्रम केला होता. मग ह्या सीओना ज्यावेळेस ते तिघांना निलंबित केलं त्याच वेळेस सिद्ध झाले की माझं म्हणजे निलेश शिर्केचं निलंबन हे अवैध आणि चुकीचं आहे. नंतर वेळोवेळी 2 सुनावणी झाले 12/1 प्रमाणे, त्यातही मी पुराव्यासहित सिद्ध केलेलं आहे की माझं निलंबन कसा आदेश कसा चुकीचा अवैध आहे, तो 21/1 प्रमाणे रद्दच होणं अपेक्षित आहे. मग आतापर्यंत जर समजा मी चुकीचा असेल, मी नालायक असेल, तर कायद्याप्रमाणे यांनी आजपर्यंत मला बडतर्फ करायला हवं होतं किंवा माझा निर्णय दिला होता. म्हणजे झालंय असं की ते निर्णय देत नाही. दुसरी गोष्ट अशी, जर नियमानुसार माझा उदाहरण 12/1 मध्ये बसतोय, सुनावणी घेतली, तर 21/1 प्रमाणे तुम्ही निर्णय द्यायला का दिला नाही आज अखेर? म्हणजे याचा अर्थ इथं कुठेतरी पाणी मुरतंय, त्या अधिकाऱ्यांवर दबाव येतोय किंवा अधिकाऱ्यांमध्ये ते जीडीचे जे सीओ आहेत, जे श्रीकांत खरात आणि आताचे जे सीओ आहेत गजानन पाटील, तर यांच्यावर कोणाचा दबाव येतोय अथवा यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाहीये. कारण 5-5 वर्ष जर मी इथं बसतोय, सत्याग्रह करतोय आणि नियमानुसार मी न्याय मागतोय, तर न्याय देण्याची यांची ताकद नाहीये, हिंमत नाहीये. आणि हे काय करतायत की इथल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यांना घेऊन खोट्या तक्रारी माझ्याबद्दल करत आहेत. आता सुद्धा या सीओनी एका कर्मचाऱ्याला हाताशी धरून माझ्यावर 132 म्हणजे सरकारी कामात अडथळा आणल्याची खोटी तक्रार दाखल केलेली आहे. तर त्या गंडगार्डीच्या पीआयवर दबाव आणून ही तक्रार दाखल करून घ्यायला सांगितलेली आहे. खोट्या तक्रारी दाखल करते ते. खोट्या तक्रार दाखल का, तर मला इथून उठावं आणि मला धमकी देत आहेत हे सीओ. हसते बरसते की इथून जर तुम्ही नवरा बायको उठला नाही, माझी पत्नी पण असते रोज सोबत, आज नाही आहे, तर इथून उठला नाही तर आम्ही तुम्हाला तडीपार करू, असे धमकी देतात. म्हणजे यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे. नियमानुसार काम करण्याचं लोकशाही लय विसरलेत, सत्सती विसरलेली आहेत. तुम्ही प्रत्येक वेळा योग्य त्या वेळेला पुरावे दिलेले आहेत. मी 2 वेळा सुनावणी झाली, 2 वेळेस सुनावणीच काय, प्रत्येक वेळी मी यांना सगळं कागदोपत्री सगळं सिद्ध केलेलं आहे की माझा निलंबन अवैध चुकीचं आहे. परंतु हे निर्णय कुठलाही निर्णय देण्यास तयार नाही. म्हणजे केवळ अधिकाराचा गैरवापर करून सत्सती विसरून हे फक्त आम्हाला आणि माझ्या कुटुंबाला टॉर्चर करण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. आज अखेर 5 वर्ष झाले आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास यांनी दिलेला आहे. वास्तविक 5 वर्षात निर्णय यांनी घेतला नाही, म्हणजे यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. तर लोकांना सुद्धा यांचं हसू यायला लागले की यांच्यात कुठलाच निर्णय म्हणजे माझ्या बाजूने घेत नाही, माझ्या विरोधात नाही. एकतर मी चुकीचं असलं तर माझ्या विरोधात जायला पाहिजे, बरोबर असलं तर मला न्याय मिळायला पाहिजे. कुठलाही निर्णय देत नाही. तर आता पुढचं पाऊल तुमचं काय आहे? 5 वर्ष झालं बसलाय, तुम्हाला न्याय मिळालेला नाहीये. मग आता तुम्ही आता पुढे काय करणार अजून जर नाही मिळाला नाही तर तुम्हाला? जोपर्यंत 12/1 प्रमाणे घेतलेले सुनावणीचा निर्णय 21/1 प्रमाणे म्हणजे तो आदेश कायम करणे किंवा रद्द करणे यापैकी असा निर्णय मला मिळत नाही, तोपर्यंत मी माझा सत्याग्रह काही सोडणार नाही. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे, आता जिल्हा परिषदला नवीन बॉडी येणार आहे, तर त्या नवीन होणाऱ्या अध्यक्ष उपाध्यक्ष यांना सुद्धा मी विनंती करतोय आताच की 5 वर्ष झालं
तुमच्या जिल्हा परिषद समोर मी न्याय मागतोय, तो कुठलाही न्याय होत नाही, तर आपण यात लक्ष घालून तत्काळ योग्य तो निर्णय होऊन मला न्याय मिळावा अशी मी आपल्या चॅनलच्या मदतीतून विनंती करतो.